मन मराठी, तिथे आपली माय मराठी. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, संकटामध्ये कधीही न आलेले पंतप्रधान निदान या निमित्ताने तरी महाराष्ट्राला नाहीतर माझ्या कोकण किनारपट्टीला काहीतरी भरघोस देऊन जातील. गेलं तर काहीच नाही, पण उलटा आपल्या राज्यात येणारा तो पाणबुडीचा पर्यटन प्रकल्प होता तो गुजरातला घेऊन गेले. म्हणजे आता मला भीती अशी वाटते, हे येत आहेत आणि बघता तिकडे काय चांगलं आहे ते घेऊन आपल्या गुजरातला पळून नेतात. अहो मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, गुजरातचे मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्ही जे करत होता ते ठीक आहे, पण आमचं काही गुजरात बद्दल द्वेष नाही आमचा. गुजरातला तुम्ही जरूर समृद्ध करा, पण तुमची जी एक अशी थोडीशी भावना आहे की गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. माझा महाराष्ट्र समृद्धच आहे. माझ्या महाराष्ट्राला जो वारसा लाभलाय तो एवढा प्रचंड वैभवशाली आहे की मला नाही वाटत तो दुसऱ्या कोणत्या राज्याला क्वचितच लाभला असेल किंवा नसेल. हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, वीरांचा महाराष्ट्र आहे, मर्दांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, समाज सुधारकांचा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही कोणतेही क्षेत्र काय हा महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रामध्ये अजिबात मागे नाही, तसुपर पुढेच आहे. मी या मतदारसंघामध्ये राजापूरची गंगा जी वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष कशी ती येते तिची आपण पूजा करतो, ती पवित्र आहे. आता दुर्दैवाने ह्या लोकसभेमध्ये दुसरी गटार गंगा असेल त्याला मी काय करू शकतो? ही गटार गंगा आहे. आपले पंतप्रधान मोदीजी मध्ये कुठल्या तरी एका प्रचार सभेत तिथे बाहेरच्या राज्यात बोलले होते की मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं, असं आपले पंतप्रधान म्हणाले होते. तुमच्या लक्षात असेल, मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं. मग प्रधानमंत्रीजी, तुमचे हे भोकं पडलेली टिनपाट जी आहे तिकडे डबडी, ते आम्हाला काय रसगुल्ले देतात? वो क्या कहते हैं, क्या बात करते हैं? आणि मी माझ्या सर्व शिवसैनिकांना सांगितले की त्यांना संस्कृती नाहीये, त्यांच्यावर संस्कार नाही आहेत, ते बोलतील म्हणून त्यांच्या भाषेत आपण उत्तर द्यायचं नाही. मात्र एक आता याच्या पुढे करायचं, ते ज्या भाषेत माझ्यावर बोलतील, आपल्या कुटुंबियांवरती बोलतील, आपल्यापैकी कोणालाही बोलतील, ते बोलल्यानंतर, ते टिनपाट बोलल्यानंतर आपलं म्हणजे माझं नाव असेल ते माझं नाव बाजूला ठेवायचं आणि अगदी बेधडक, होय बेधडक, भाजपाच्या वरपासून खालपर्यंत कोणताही नेता तुम्हाला आवडता नावडता असेल त्याचं टाका आणि तो त्याला बोलला आहे असं समजून तुम्ही ते ऐका आणि तसं ते वाचा. मग मोदी जी आपको समझ में आएगी गालियां क्या होती है. आज मला एक गोष्टीचा अभिमान आहे की आज मुस्लिम बांधव सुद्धा इकडे आलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर आहेत, काल परवा पण होते. याचं कारण त्यांना आता कळलंय की हिंदुत्व, यांचं हिंदुत्व वेगळं आहे. आपलं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे. हा आमच्या हिंदुत्वातला फरक आहे. आम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त आहोत, आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो, पण आम्ही भाजपमुक्त जय श्रीराम बोलतो. भाजपमुक्त जय श्रीराम. कोणी तुम्हाला बोलेल जय श्रीराम, होय भाजपमुक्त जय श्रीराम. कारण श्रीराम ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. पण त्यावेळेचा जो एक भाजपा होता, संपूर्ण देशामध्ये एक विचित्र वातावरण होतं. कोणी कोणाला म्हणजे भाजप आणि शिवसेना अख्ख्या देशात अस्पृश्य होते राजकारणामध्ये, एकमेकाच्या जवळ यायला कोणी तयार नव्हते. त्या काळामध्ये मोदीजी पहिला तुम्हाला भाजपला तारलं असेल ते माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडिलांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी तारलेलं आणि त्यांचा मी सुपुत्र आहे. जर भारतीय जनता पक्षामध्ये थोडी जरी हिम्मत किंवा मर्दपणा असेल, भारतीय जनता पक्षामध्ये शिल्लक राहिला असेल, कारण मर्दपणा हा रक्तात असावा लागतो, तो 50 खोक्यांनी विकत नाही घेता येत. ते घेतले 50 खोके आणि दे मला मर्दपणा, नाही, अजिबात नाही. मर्दपणा हा दत्तक घेता येत नाही. मर्दपणा हा अंगात असावा लागतो, धमन्यात असावा लागतो. तो माझ्या शिवसैनिकात आहे. आणि म्हणून मी त्यांना तुम्हाला आव्हान देतोय भाजपवाल्यांनो, जर तुमच्यात मर्दुमकी जरा तरी शिल्लक राहिली असेल तर तुमचे जे घरगडी आहेत, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि नाईलाजाने पोलीस यांना बाजूला ठेवा आणि असेल तुमच्यामध्ये काही शिल्लक तर मैदानामध्ये या, होऊन जाऊ द्या, आमने सामने बघूया कोण कोणाच्या पाठीला माती लावतो. आणि काल परवाकडे जो गोळीबार झाला, भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावा लागतो, तो गोळीबार करू शकतो. ठीक आहे, आता त्यांनी गोळीबार केलेला आहे, ज्याच्यावरती गोळ्या झाडल्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे,
त्या गोळीबाराचं मी समर्थन अजिबात करत नाही, पण त्या माणसाला, गणपत गायकवाडला एवढी अक्कल नसेल का की गोळीबार करणं म्हणजे कोणाचा तरी खून करणं, खून झाला, खून तो जर का मेला तर ह्याला फाशी लागू शकते, खुनाचा प्रयत्न केला म्हणून याला तुरुंगात जावं लागतं, हे त्याला माहिती नाहीये. एवढा काय तो बुद्धू आहे? बरं, हे केलं ते केलं कुठे? पोलीस स्टेशनमध्ये. ते सगळं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज दिलं कोणी? मागितलं कोणी होतं? आणि सीसीटीव्ही फुटेजची गरजच नाही, कारण त्यांनी स्टेटमेंटच दिलेलं की होय त्यांनी मी गोळ्या घातल्याच म्हणाला तो. देवेंद्र फडणवीस आहेत कुठे? आणि त्या गणपत गायकवाडनी सांगितलं की जोपर्यंत हा मिंदे महाराष्ट्रामध्ये आहे, हे मुख्यमंत्री असतील, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. मराकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, त्याची ओळख हे गुंडांच्या देशा करतील. हे आपल्याला चाललेलं आपल्या डोळ्यादेखत होणार आणि आपण बघत बसणार. गेल्या आठवड्यामध्ये जळगावमध्ये एक साहित्य संमेलन झालं. डॉक्टर शोभणे संमेलनाध्यक्ष होते की तरुणांची शक्ती जर तिला योग्य दिशा दिली गेली नाही तर देशात प्रलय होईल. शेतकरी आत्महत्या करतायत, बेकारी एवढी वाढते की त्या बेकारीमुळे तरुण जर का आत्महत्या करायला लागले तर देशामध्ये प्रलय होईल, प्रलय. आणि हे त्यांचं वाक्य फार गंभीर आहे. एखादा विचारवंत, एखादा साहित्यिक, एखादा डॉक्टर, एखादा आणखीन कोणी असा सुशिक्षित माणूस बोलतो तेव्हा आपण खरंच विचार केला पाहिजे की ह्या बोलण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव जीवनातील एक क्षण दे, आणि तव तेजातील एकच किरण दे. बस मला एक क्षण, एक अंश, एक किरण एवढा पुरेसा आहे. तेव्हाचं जे काय होतं तेवढं हे मोठे कोणी नाही आहेत. एक तर यांच्यामध्ये स्वतःची ताकद नाहीये. जी ताकद आहे ती सगळी ताकद जनतेच्या कराच्या पैशातून ज्यांना पगार जातो त्या प्रशासकीय यंत्रणेची आहे. मग ती ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, पोलीस सुद्धा असतील. आणि सत्ता बदलल्यानंतर या सगळ्या शक्ती, या सगळ्या यंत्रणा आपल्याकडे येणार आहेत. तशी पुन्हा आपल्याला आपल्या भगव्याची एक प्रतिष्ठापना आपल्या विधानसभेवर आणि दिल्लीच्या तख्तावरती सुद्धा करावी लागेल. तो आपल्या खऱ्या आयुष्यातला यशाचा एक क्षण असेल. मग या मतदारसंघात सुद्धा जो उमेदवार आपला असेल त्याला तुम्ही विजयी करावंच लागेल. तुम्हाला विजयी करणार आहात की नाही? सावंतवाडी आहे, वैभव आहे, हा मतदारसंघ, ही सगळी किनारपट्टी मला आपली भगवी करून पाहिजे. आणि खासदार तर आहेच, खासदार तर आहेच. मग या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकू? जरा हात वर करून सांगणार? बस. अरे एवढे हात वर झाले ना तर ते श्रीकृष्णाची कथा माहिती आहे ना, गोवर्धन त्यांनी उचलला होता आणि गोवर्धन त्यांनी एकट्याने नव्हता उचलला, त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या सवंगड्यांनी पण हात लावला होता, तेव्हा तो गोवर्धन पण उचलला गेला होता. तसाच हा माझ्या भारताच्या लोकशाहीचा गोवर्धन तुमच्या सगळ्यांच्या साथीने, सोबतीने मी उचलल्याशिवाय राहणार नाही, हे एक वचन देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.